नमस्कार मंडळी, मी प्रियांका पाटील, तुमच्या टेक तडका 24 तासवर. आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे. ॲपल आपल्या नवीन आयफोन 17 प्रो लाईनअपसोबत परत आलाय. वाव! विचार करा, यावेळी त्यांनी फोनला थोडं जाड, थोडं बल्की बनवलंय. का? तर मोठी बॅटरी, म्हणजे जास्त परफॉर्मन्स. रॉकेट! आणि हो, यात नवीन अॅनिबॉडी डिझाईन आहे, ॲल्युमिनियमचं. सोबत एक नवीन कॅमेरा बम्प डिझाईन पण आहे. पिक्सेल 10 प्रमाणेच, पण ॲपल म्हणतात की हे जास्त स्टडी आहे. मात्र 17 प्रो मॅक्स आता 233 ग्रॅमचं झालंय, म्हणजे थोडं जड. पण समोर सिरामिक शील्ड 2 आणि मागे पण प्रोटेक्शन. जुन्या फोनचा बॅक काचेसारखा फुटायचा, पण आता ही चिंता कमी. शील्ड. कलर्सबद्दल बोलायचं झालं तर सिल्वर ठीक आहे, ब्लू मस्त आहे आणि ऑरेंज तर एकदम हटके. ऑरेंज. नवीन टेक वोवन ब्लू केस पण आहे, 100% रिसायकल केलेल्या मटेरियलपासून. बॅटरीबद्दल बोलायचं झाल्यास 17 प्रो मॅक्समध्ये 4823 मिलीअँपियर्सची मोठी बॅटरी आहे. ई सिम ओनली व्हर्जनमध्ये तर 5088 मिलीअँपियर, म्हणजे 5 तासांपेक्षा जास्त स्क्रीन टाईम सहज. बॅटरी. गेमिंग करताना फोन गरम होतो? अजिबात नाही, कारण यात नवीन वेपर चेंबर कूलिंग आहे. आईस. चार्जिंग पण फास्ट झालंय, 40 वॅटपर्यंत चार्जिंग सपोर्ट, म्हणजे आधीपेक्षा लवकर चार्ज. आणि वायरलेस चार्जिंग 25 वॅटपर्यंत. फ्लॅश. डिस्प्लेमध्ये पण मोठा बदल, 3000 निट्सची पीक ब्राईटनेस आणि नवीन अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग. सन. आता कॅमेरा. सगळेच 3 रियर कॅमेरा 48 मेगापिक्सलचे आहेत. टेलिफोटो लेन्समध्ये पण अपग्रेड, आता 8x झूमपर्यंत 2x क्रॉप. पिक्सल. जरी पिक्सल आणि Xiaomi AI वापरून पिक्चर इम्प्रूव्ह करतात, ॲपल अजूनही 40x डिजिटल झूम देतंय, पण नॉर्मल. स्टाईल. सेल्फी कॅमेरा पण 18 मेगापिक्सल झालाय आणि सेंटर स्टेज फीचरमुळे ग्रुप सेल्फी घेताना मज्जाच. सेल्फी. आता AIचं काय? A19 प्रो चिपमध्ये न्यूरल परफॉर्मन्स चांगला आहे, पण ॲपलच्या स्वतःच्या AI फीचर्सबद्दल यावेळी फारसं बोललं गेलं नाही. iOS 26मध्ये चॅट GPT किंवा गुगलसोबत स्क्रीन कॉन्टेक्स्ट वापरता येईल. क्रिएटर्ससाठी तर ही पर्वणी आहे. प्रो रेसरॉ, लॉक 2 आणि जेनलॉकसारखे फीचर्स. कॉकटेल. पण जर तुम्ही क्रिएटर नसाल तर हा एक इटरेटिव्ह अपडेट आहे. म्हणजे जर तुमचा फोन 2 वर्षांपेक्षा जुना असेल तर नक्कीच अपग्रेडचा विचार करू शकता, पण नाही तर ही वाट बघण्यासारखी गोष्ट आहे. जास्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.